हॅलो गाईस, तर नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपलं फ्रेंड. तर आता आपण भुईमुगाच्या वावरामध्ये तर पाहू शकता, नजारा पाहू शकता तुम्ही. तर गाईस हा भुईमुग आहे वेलीचा खतरनाकमध्ये. तर इकडं पाहू शकता, त्याला अजून काही शेंगा आलेले नाही आहे, तशी त्याला एक मुळे गेलेले आहेत. तर इकडं खाली पण आमचा एक भुईमुगाचा प्लॉट आहे. इथं खाली हा एक छोटी चिंदी आहे. तर अजून एक वर वावर आहे खतरनाकमध्ये. तर कशी वाटते व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. तर हा वेलीचा आणि हा असाच आहे, म्हणजे याला काही वेल बिल येत नाही. पाहू शकता तुम्ही, खूप छान असा भुईमुग झालेला आहे, एक नंबर क्वालिटी. त्या शेंगा आले का उपटून बघू. अजून काहीच नाही, तुम्ही पाहू शकता. आता त्याच्यात छोटे छोटे हे आलेले गागरे म्हणतात त्याला, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर काहीच आता आपण जाऊ इकडं वर. आमचं देव पण इकडं आहे वरती, मी पण तुम्हाला ते पण दाखवणार आहे. तर आता आपण जाऊया. अजून इथं वर वावर आहे, त्याच्यामध्ये पण पेरलेलं आहे. आणि बाकी सगळं म्हणजे भुईमुगाचं आहे सगळ्या वावरांमध्ये, काही विषय नाही. तर इथं वर आमचा खंडोबाचं मूर्त बसवलेले आहे. तर काही इथं पण पाहू शकता, खतरनाक असा भुईमुग झालेला आहे. हा पण एक नंबर असा आहे. आमच्याकडे या झाडाला काय म्हणतात, कुरडू म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. तर त्याला खूप छान असे फुलं आलेले, एक नंबर. तर इकडं पण पाहू शकता तुम्ही. तर गाईस, याला काय झालंय काय माहीत नाही. भुईमुगाच्या झाडाला एक नंबर आज डायरेक्ट आता वाळून गेलेलं आहे. मला वाटतंय गुल्हे आहेत त्याला, काही इथं पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे गुल्हे चालतात आमच्याकडे भुईमुगाला. डायरेक्ट त्यांचं हे कोटा का काय म्हणतात, मला पण माहीत नाही एवढं. तर इकडं पाहू शकता तुम्ही, एक नंबर गाईस, खतरनाक असा प्लॉट आहे आपला भुईमुगाचा. प्लॉटच म्हणावं लागेल, काही विषय नाही. तर इकडे आहे गाईस इथपर्यंत. तर भरपूरच आहे भुईमुग, खुरासणी. तर गाईस तुम्हाला मी आता खुरासणीची फुलं दाखवणार आहे. सूर्यफूल, खुरासणी हे सगळं दाखवत आहे मी तुम्हाला. अशीच व्हिडिओ बघत राहा तुम्ही. तर पाहू शकता किती छान असे खुरासण्याचे हे आहे, एक नंबर. इथे त्याला काहीतरी बागोड बसलेलं आहे. तर आता सूर्यफूल दाखवत आहे. इकडं पाहू शकता सूर्यफूल, एक नंबर आहे गाईस सूर्यफूल खतरनाकमध्ये. तर इकडं वावरामध्ये भरपूर असे सूर्यफूल आहे. इकडं फुलं एक नंबर आहेत खुरासण्याला. तर काही चित्तरी पाहू शकता तुम्ही, खतरनाक चित्रे, एक नंबर. तर काही आता आपण जाऊ इकडं वर. आपलं मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे, तिकडं जाऊ खतरनाकमध्ये. तर इथं पण दुसरा भुईमुग आहे खतरनाक. तर गाईस मी आता भरपूर वर आलेलो आहे. तर गाईस इकडं भरपूर मोठे असे सूर्यफूल आहेत, तुम्ही पाहू शकते. तर आपण नंतर बघू ते, आधी देवाचं दर्शन घेऊ. तर गाईस मी इथून तुम्हाला नजारा दाखवते. वाव, एक नंबर गाईस. मेंढ्यावाले पण आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यांचं मेंढ्या चालायचं काम चालू आहे. तर इकडे गाईस नजारा, इथं सोलरचं काम चालू आहे खतरनाकमध्ये. तर इथं सूर्यफुलं तुम्हाला दाखवत आहे मी झूम करून. तर पाहू शकता सूर्यफुलं. तर आता आपण जाऊ इकडं, देवाचं दर्शन घेऊ, मग बघू बाकीचं काय ते. सीताफळ पण मी दाखवणार आहे तुम्हाला. तर गाईस तुम्ही पाहू शकता आमची खंडोबाची मूर्त खतरनाकमध्ये. तर इथं पण खाली छोटं मंदिर आहे. तर गाईस मी आता आहे आमच्या डोळे वस्तीवर. हेच आमचं खंडोबाची मूर्ती. तर अजून इकडं खाली खतरनाकमध्ये इथं एक नंबर. तर गाईस आता आपण जाऊ खाली.
खतरनाक. तर गायचं आता इथं आमच्या इथं जत्रा राहते खतरनाकमध्ये. तर इथं आपलं बोकड्या कापून हे राहतं जागरण ते राहते खतरनाकमध्ये. तर इथं मंदिर आहे, इथं सावली पण एक नंबर आहे घ्यायची, झाडाची एक नंबर सावली झालेली. तर आता तुम्हाला मी इकडं दाखवत आहे. तर इथं तुम्हाला दाखवतं. तर इथं मंदिर देव आहे आमचं कळसूबाईचं, पाऊत का बसवलेलं आहे खतरनाक. तर इथं पण आहे हे झेंडूमध्ये, इथं पण मंदिर याची आहे एक नंबर. तर आता इकडं दाखवत आहे मी तुम्हाला. तर इथं पण पाहू शकता तुम्ही, एक नंबर. तर गाईस आता आपण जाऊ सीताफळीकडे, दर्शन घेतोय मी आता. तर गाईस आता आपण दर्शन घेतलेलं आहे. आता आपण जाऊ आपल्या सीताफळीकडे. तर इकडं आपली सीताफळ आहे, इकडे पाहू शकता तुम्ही सीताफळ आहे आपली इथं खतरनाकमध्ये. तर बघू आता सीताफळ किती आलेले तुम्हाला मी दाखवत आहे. हे आमच्या लहानपणी इथं आम्ही झोका बांधायचो या भेंडीच्या झाडाला आणि खतरनाकमध्ये खेळायचो. तर सीताफळ मी तुम्हाला दाखवत आहे. पाहू शकते सीताफळ अजून उफललेलेच नाही का, अजून कवळेच आहेत. थोडे थोडे डोळे उघडलेले इथं पाहू शकता तुम्ही. अजून काही एवढे हे नाही झाले, थोडे थोडे शी झालेले. तर भरपूर सीताफळ आलेले आहे गाईस, तर काही विषय नाही. तर इथं पण एक भरपूर मोठा असा आहे, झूम करीत आहे मी. तर एक नंबर आहे गाईस. ते भरपूर वर असल्यामुळे ते काळं दिसतंय. तर गाईस माझी व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि आपली व्हिडिओ कशी वाटली ती पण सांगा. तर आत्ता भेटू आपण असेच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.